पोलीस खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस स्टेशनची दुरावस्था असते. बऱ्याच ठिकाणी पोलिसांना राहायला घरं नसतात. पोलीस संघटन करू शकत नाहीत आणि पोलिसांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणारं कोणी नसतं. याच्यामध्ये पोलिसांवरती अन्याय होतो कधी? अन्याय आता मान्यवर आहे तुमचे. न्याय, अन्याय ह्या गोष्टी माणसाच्या फिलिंगवर डिपेंड असतात, की एखाद्याला वाटतं की ही सिस्टीम आहे. शेवटी सिस्टीमला कोणी चॅलेंज करणं योग्य नसतं आणि सिस्टीम ही माणसांनी बनत नाही. सिस्टीम ही इटसेल्फ सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये माणसं बदलत राहतात, पण सिस्टीम कधी बदलत नाही. बरोबर. त्याच्यामुळे जे नियम आहेत, जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्याच्याच अनुषंगाने पुढे जाणं हे डिपार्टमेंटमध्ये शिकवलेलं असतं. संघटनेचं जर म्हणाल तर संघटनेची तशी फार मोठी काही गरज नाहीये. पोलीस इटसेल्फ इज अ पॉवर. त्याच्यामुळे संघटनेने काय फार मोठा फरक नाही पडणार आहे आणि खूप पॉवरफुल असणाऱ्याला आणखीन पॉवर द्यायची संघटना करून ते कुठंतरी थोडंसं हे होईल. आणि आम्हाला अशी गरज नाही वाटली कधी संघटनेची. आमचा आवाज कुणी दाबण्याचा प्रयत्न केला असं आम्हाला तर काय वाटलं नाही. मुळातच पोलीस हे स्वतःच आउटस्पोकन असतात. आपलं म्हणणं मांडायला ते एकदम सक्षम असतात. त्यांना परेडमध्ये ओरडायला लावून त्यांना आवाज फोडलेलाच असतो. सो पोलीसचा आवाज काही दबत नाही कुठे. त्याच्यामुळे वाटत नाही मला तशी काही गरज आहे.